श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. जय महाकाली. 3 तारखेपासून 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला जसं घटस्थापनेच्या बरोबरच अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो. 9 दिवस आपल्याला अखंड दिवा हा तेवत ठेवायचा आहे. ही एक महत्त्वाची सेवा आहे आईच्या भवानीच्या चरणी. त्याचबरोबर आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे सेवा, पूजा, पाठ, पारायणे करायची असतात. त्याचमध्ये एक दुर्गा सप्तशती नावाची दुर्गा सप्तशती हा एक पाठ आहे, पारायण आहे. हे आपल्याला करणे गरजेचे आहे. नवरात्रीच्या या काळामध्ये तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ पारायण केले तर तुम्हाला नवयाग चंडीचे याग केल्याप्रमाणे तुम्हाला त्याचे फळ मिळते. तर हे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे, त्याचे नियम काय, कोणी करावे, कसे करावे, कधी करावे, उद्यापनाबाबत काय आहे, हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये मी सर्व शेअर केलेले आहे. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे.